आपण 9 दिवस 9 नैवेद्य बघणार आहोत. पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीचा प्रसाद आपण बघूया. तर या दिवशी आपल्याला शुद्ध गाईच्या तुपातला पदार्थ अर्पण करायचा आहे. त्याने काय होईल, सर्व रोग आणि देवीकडून निरोगी आयुष्याचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल. आपलं शरीर निरोगी राहील. दुसरी गोष्ट, ज्योतिषशास्त्र काय सांगतं, तूप सूर्य आणि गुरुशी संबंधित आहे. तूप जर अर्पण केलं तर ग्रहांची प्रतिकूलता जी आहे ती कमी होईल. आता दुसऱ्या दिवशीच्या देवीचा प्रसाद काय आहे, ब्रह्मचारिणीचा. तर ब्रह्मचारिणीला साखर अर्पण केलं तर खूप शुभ मानलं जातं. हा प्रसाद अर्पण केला तर कुटुंबात सुख शांती राहते, तसेच चिरायू वरदान प्राप्त होते असंही म्हटलं जातं. ज्योतिषशास्त्र काय म्हणते यामागे, साखर ही शुक्राशी संबंधित आहे. देवीला साखरेचं जेवण जर अर्पण केलं तर शुक्र ग्रहाची प्रतिकूलता कमी होते. घरात गोडवा आणि ज्ञानाचा प्रकाशही वाढतो. ही देवी ब्रह्मचारिणीचा प्रसाद. तिसऱ्या दिवशी आहे चंद्रघंटा. चंद्रघंटा देवीचा प्रसाद काय आहे, या दिवशी देवीला दूध किंवा दुधापासून बनवलेल्या वस्तू त्याचा प्रसाद तुम्हाला देवीला अर्पण करायचा आहे. तर हा प्रसाद अर्पण केल्याने काय होणार आहे, मानसिक शांती तसेच परम आनंद प्राप्त होईल. आणि ज्योतिषशास्त्र काय सांगतं, दुधाचा संबंध कुणाशी आहे, चंद्राशी आहे. देवीला जर दूध अर्पण केलं तर चंद्राची शक्ती वाढते, मानसिक त्रास कमी होतो, जीवनातील प्रगती होते. तर त्याचबरोबर कुष्मांडा देवी, चौथी कुष्मांडा देवी, तिचा प्रसाद बघूया आपण. या दिवशी देवीला मालपुवाचा नैवेद्य अर्पण करा. तसंच हा भोग मंदिरात किंवा गरजू व्यक्तींना दान करा. असं केलं तर देवी बुद्धीचे वरदान देते असं म्हणतात. निर्णय घेण्याची क्षमता देखील वाढते. मालपुआमध्ये अनेक घटक असतात. ते अर्पण केल्याने बृहस्पती, सूर्य आणि शुक्र यांचे फळ शुभ प्राप्त होते. पाचव्या दिवशीची देवी आहे स्कंदमाता. स्कंदमातेचा प्रसाद आहे केळीचा नैवेद्य. असं म्हणतात, ही केळी अर्पण केल्याने अत्यंत शुभ मानलं जातं. असं केलं तर करिअरमध्ये वृद्धी होते. कुटुंबात सदस्य आपापल्या क्षेत्रात प्रगती करतात. अर्थात काय, तर व्यवसायात प्रगती होती. केळी गुरुशी संबंधित आहे. देवीला केळी अर्पण केलं तर ज्ञान विकसित होते. कुटुंबातील जीवनातील संपत्ती आणि आनंद प्राप्त होतो. सहाव्या दिवशी कात्यायनीचा प्रसाद. कात्यायनी देवी महर्षी कात्यायनी, कन्या म्हणून जन्म घेतल्यामुळे कात्यायनी. तर या दिवशी मध अर्पण केलं जातं. मध काही कुठे सहजही म्हटलं जातं. असं केलं तर काय होतं, सौंदर्य प्राप्त होतं, माता भगवतीची प्रसन्न होते. या अर्पणाने सूर्याची शक्ती देखील वाढते. अविवाहित मुलींच्या लग्नातील अडथळे दूर होतात. म्हणून 6व्या दिवशी मध अर्पण करा. 7व्या दिवशी देवी कालरात्रीचा प्रसाद बघू. या दिवशी देवीला गुळाचा नैवेद्य अर्पण करा आणि प्रसाद स्वरूपात प्रत्येकाला वाटून द्या. असे जर केलं तर शत्रूपासून स्वतंत्र मिळते आणि संकटात असलेल्यांचे, जे लोक संकटात आहेत त्यांचं रक्षणही होतं. आता 8वी माळ, महागौरीचा प्रसाद. तर या दिवशी महागौरीला नारळ अर्पण करावा. नारळ अर्पण दान करणे शुभ मानले जाते. असे केल्याने देवी माणसाच्या सर्व इच्छा पूर्ण करते असं म्हणतात. ज्योतिषशास्त्रात नारळ चंद्राशी संबंधित आहे. या अर्पणामुळे चंद्राचे शुभ फळ देखील मिळते. आता 9वी माळ, 9वी देवी आहे सिद्धिदात्रीचा प्रसाद. या दिवशी देवीला हरभरा खीर अर्पण करावी. तसेच कुमारिकांची पूजासुद्धा करावी. असं केलं तर कुटुंबात सुख शांती राहते. देवीच्या आशीर्वादाने समृद्धी देखील येते. देवीला जर तुम्ही हा प्रसाद अर्पण केला तर नवग्रहांचे प्रतिकूल परिणामही दूर होतात. तर हे होते 9 दिवसांचे 9 देवींच्या आवडीचे प्रसाद, जे आपण आज या व्हिडिओमध्ये बघितले. आणि तुम्ही बघितले, काहीही नाही आहे, सगळं आपल्या घरातल्याच वस्तू आहेत. त्यामुळे तुम्ही करून तर बघा. एक प्रकारे देवीची सेवाही होईल आणि तुमच्या इच्छाही पूर्ण होतील.